सो हॅलो गाईज, महाशिवरात्रीला चाललोय नाशिकला. कसं वाटतंय? मजा. महाशिवरात्री आणि उद्या महाशिवरात्री आहे 15 तारीख. सो आता आम्ही नाशिकला निघतोय. आता 6:07ची ट्रेन आहे, 6 वाजून 7 मिनिटाची ट्रेन आहे. तर कसारा जाईल. सो कसारा जाऊ, कसारा नंतर मग जाऊ नाशिक. विराजचा मित्र पण येतोय. सो त्याचा पहिला एक्सपिरियन्स आहे. सो त्याचा पहिला एक्सपिरियन्स तो त्याचा पहिला एक्सपिरियन्स कसा राहतो ते पण बघूया. येस, बाय बाय बाय. ट्रेन थांबली आहे आमची. सिग्नल लागला म्हणून आम्ही ट्रेनमधून खाली उतरलो. येस, भूक लागल्यामुळे तो जेवण ड्रायव्हर डब्बा खातो. ही गाडी इथून कॅन्सल आहे. कॅन्सल आहे. नाही ते पण गाडी आहे. अर्धा तास झालाय, ट्रेन थांबली आहे. सो आता किती वाजले? 7:30 वाजले. बघू किती वेळ थांबते किती नाही. अरे माल गाडी. माल माल. हो. सो हॅलो गाईस, तर आता आम्ही खूप वाट बघितली ट्रेन चालू होण्याचा, पण ट्रेन काय चालू होत नाही. ट्राय करून चाललोय. सो चाललोय जाऊया. हे मागून ट्रेन मी येते का नाही बघा. हो, आता खूप वेळ वाट बघितली आम्ही. आता चाललोय, निघालोय. जाऊ. सवारी गेलो होता ट्रेनच्या पटरीवर. वेस्टेड. अनसेन्सॉर्ड. आता पावणे 6 वाजले आणि आता आम्ही मंदिरात जाऊ, लाईनीत लागू. तर कारण गर्दी झाली असेल, खूप लेट आलो आम्ही आणि खूप गर्दी दिसते. लाईनीला लय गर्दी राहते सर. लाईन नाही खूप. सो आता जाऊया लाईन मध्ये नंबर लावू. लाईन करू आपण. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर भोले 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 नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. रामेश्वराय शिव रामेश्वराय. रामेश्वराय शिव रामेश्वराय. रामेश्वराय शिव रामेश्वराय. रामेश्वराय शिव रामेश्वराय. हर हर भोले नमः शिवाय. हर हर भोले.
अर्ध्या तासाच्या स्ट्रगल नंतर ना शेवटी आम्हाला आता लाईनीचा एंड भेटला आहे. आता आम्ही लाईन चालू करतो 5:55ला. तो मला तरी असं वाटतंय की आम्हाला 9-10 तरी वाजणार आहे दर्शन घ्यायला. यस, खूप मोठी लाईन आहे, खूप मोठी. जर तुम्ही नाशिकला राहत असाल आणि तुम्हाला माहिती असेल की म्हणजे ही जागा कोणती आहे, त्या अंदाजे तुम्ही विचार करा की आम्हाला किती वेळ लागणार आहे दर्शन घ्यायला. 1 मिनिट दाखवतो जागा कुठं आहे मी आता, ते बघा आणि मग विचार करा की किती टाईम लागणार आहे आम्हाला दर्शन करायला. 8ला झालो. चालते ना. असं तुम्हाला आता मी कुठे आहे, खूप टाईम लागणार आहे. रामेश्वराय शिव रामेश्वराय हर हर भोले नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय. गंगाधराय शिव गंगाधराय. गंगाधराय शिव गंगाधराय. तर आम्ही तिकडनं लाईन चालू केली होती 6 वाजता. तर आता इथपर्यंत आलो आहे. अवघ्या 1 तासात आम्ही 1 तासामध्ये एवढं अंतर पार केलं आम्ही. आता सध्या झोप जात नाही म्हणून चहा प्यायला आलो इथं. तर नशीब एवढं गांडू, अर्धा तास चहा प्यायला येत नव्हतं, आता आले तर चहा संपलाय. येस, चहा संपला, आता चहा बनवतोय तो. त्याच्या सांग आताच्या सांगू का आता काही खास नाही. महादेव असे पण बोलवतातच मला. महादेव असे पण बोलवतातच मला. नाही नाही. अशी कावीलचे करतात. अशी जेव्हा इथे येलो झालं ना असं केलं समजा कावील झाले. डॉक्टर चेतन फक्कड बाकीची माहिती टिप्स अँड ट्रिक्स वर देतो. फॉलो धन्यवाद. सबस्क्राईब. तर आता 7:30 वाजले आणि म्हणून आम्ही ब्लॉग ठेवतो झाले तेवढ्या वेळ, कारण की असा आमचा एक मित्र आहे. कलेजच्या कल्याण गावातून आलेला एक मुलगा आहे. तर आता 7:30 वाजले आणि मंदिराच्या खाली आलो आहे, म्हणजे थोडंच लांब आहे आता. मग दर्शन होऊन जाईल आमचं. इथून मध्ये इथून पुढे जायचं मंदिरात. इथून पुढे मंदिरात जायचंय. बालाजी बालाजी बालाजी. सोमेश्वराय शिव सोमेश्वराय. सोमेश्वराय शिव सोमेश्वराय. हर हर भोले. हर हर भोले नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. तर आता 8 वाजले, प्रॉपर 8 वाजले आणि 8 वाजले आणि आत्ता आमचं दर्शन झालंय कुठे. एकदम मस्त दर्शन झालं, एकदम पटकन दर्शन झालंय. सो आता आम्ही घरी जाऊ आणि पुढं काय काय होणार आहे ते तुम्हाला सांगतो मी. चेतन, कसं वाटलं दर्शन करून? एक नंबर. कसं म्हणजे मस्त. जर म्हणजे बाकीच्या ठिकाणी जर असं काय सण वगैरे असेल रामनवमीच्या टायमाला म्हणा किंवा बाकीचे जे मोठे मोठे मंदिरं असतात तिथले जे सण असतात ना, तिथली व्यवस्था जशी असते की नाही का, भक्त जे असतात ते दर्शनाला येतात त्यांना असे पकडतात, दर्शन करून देत नाही, बाहेर भेटतात. त्याची सिस्टम इथं आहे. प्रत्येकजण आपला जातो 2 सेकंद 3 सेकंद तरी तिथं असतो.
महादेवासमोर तर दर्शन घेतो मन मोकळ्या प्राणाने. आणि इथे पण सिस्टम तशीच आहे. खूप भारी वाटलं मला इथे दर्शन करून. जय बोले. जय बोले. हर हर भोले नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. नदीवर थंडी वाजू राहिली त्यात आपण. हॅलो. किती लांबून आलो येणे फायनली रेस्ट इन दूध.